नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात कमी MBBS गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेजेस कोणते आहेत हे आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे. तर म्हणजे त्या ठिकाणी लो कट ऑफ असणारे आपले महाराष्ट्रामधले असे 5 कॉलेजेस जे आहेत ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि गरजून आपण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर ज्या विद्यार्थ्यांना थोडेफार मार्क कमी आले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटमध्येच MBBS कॉलेज पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी प्रेफरन्सेस लिस्टमध्ये हे कॉलेजेस पहिल्या 5मध्ये तुम्ही ठेवा की जेणेकरून तुम्हाला पहिल्याच राऊंडमध्ये तिथे कॉलेज अलॉट होऊ शकणार आहे. तर गव्हर्नमेंट MBBS सर्वात कमी कट ऑफचे हे कॉलेजेस मी आज सांगणार आहे. आणि ज्याही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग माझ्यामार्फत घ्यायची असेल किंवा चॉईस फिलिंग टू अलॉटमेंट लेटरपर्यंत पूर्णपणे प्रोसेस माझ्यामार्फत पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करून तुम्ही डिटेल्स विचारू शकता आणि MBBS डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर हा मी पूर्णपणे 5 कॉलेज सांगणार आहे. प्रथम मी तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना ह्या ठिकाणचा कट ऑफ 2025चा कमी राहिलेला होता तेही सांगणार आहे. असे हे 5 कॉलेजेस आहेत. तर तुम्ही पाहू शकता की लास्ट इयरचा 2025 कट ऑफ कसा राहिलेला होता. अगदी तुम्हाला कॅटेगरी वाईज SML रँक आणि ऑल इंडिया रँक हे तुम्हाला मी स्क्रीनमध्ये दाखवत आहे आणि त्याचबरोबर स्कोरसुद्धा मार्कसुद्धा दाखवत आहे. तर SML आणि ऑल इंडिया रँक आपल्या हातामध्ये आहे. त्याच्यावरून एक आपण अंदाज बांधू शकतो की आपल्याला त्या ठिकाणी कॉलेज आपल्याला लागण्याचे चान्सेस राहणार आहेत की ह्या वर्षी गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळणार आहेत. तर 5 असे कॉलेजेस मी काढलेले आहेत. तर त्या ठिकाणी लो कट ऑफ म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिलेले मिळतात आपल्याला. तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही SML पाहू शकता, ऑल इंडिया रँक लावून पाहू शकता. त्याच्यामध्ये SML आणि ऑल इंडिया रँकमध्ये खूप जास्त फरक आपल्याला पाहायला मिळत नाही दरवर्षी. फक्त स्कोअरमध्ये आपल्याला डिफरन्स पाहायला मिळतो. स्कोअरसुद्धा अगदी लास्ट इयरचा सुद्धा तुम्ही अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्ही स्क्रीनवरती पहा म्हणजे लक्षात येईल. आणि त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही अगदी 10 मार्क प्लस करून चला म्हणजे तुम्ही ह्यावर्षीसुद्धा अगदी ह्या पहिल्या जे काही तुम्हाला मी कॉलेजेस दाखवत आहेत 5 कॉलेजेस लो कट ऑफ म्हणून त्या कॉलेजमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी चान्सेस राहणार आहेत. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी कॅटेगरीनुसार पहा. ओपन कॅटेगरीचं तुम्हाला 514 राहिलेला होता गेल्या वर्षीचा हा कट ऑफ आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालन्याचा. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 10 मार्क ॲड करून चला. OBCच्या कॅटेगरीसाठी सुद्धा 508 आपल्याला पाहायला मिळतो. EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 495 मिळतो पाहायला मिळतो. SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी 507 आणि VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 479 आणि त्यानंतर NT1च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 556 आपल्याला पाहायला मिळतो. NT2च्या विद्यार्थ्यांसाठी 503 आणि NT3च्या विद्यार्थ्यांसाठी 513. SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 434 आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 345 हा कट ऑफ आपल्याला लास्ट इयरचा पाहायला मिळतो. ह्याच्यामध्ये तुम्ही 10 मार्क ॲड करून चला म्हणजे तुम्हाला ह्या वर्षीसुद्धा ह्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना ह्या ठिकाणी तुम्हाला चान्सेस राहणार आहेत. हे लो कट ऑफ म्हणून कॉलेज आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर मी नेक्स्ट कॉलेज काढलेलं आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम. ह्या ठिकाणचा सुद्धा तुम्ही कट ऑफ पाहू शकता. ऑल इंडिया रँक तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. SML सुद्धा पाहू शकता. आणि आपल्या कॅटेगरीनुसार अगदी वाशिम ह्या कॉलेजला सुद्धा अगदी लो कट ऑफ राहिलेला हे कॉलेज आहे. ह्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज सुद्धा स्कोअर तुम्ही पहा. त्या स्कोअरमध्ये सुद्धा तुम्ही 10 मार्क ॲड करून केलं तर सुद्धा हे लो कट ऑफ म्हणून आपल्याला कॉलेज पाहायला मिळतं. आणि ह्या वर्षीसुद्धा अगदी ह्या ठिकाणी तुम्ही जर चॉईस फिलिंगला पहिल्यांदा तुम्ही पहिल्या 5मध्ये हे जर कॉलेज ठेवले तरी सुद्धा तुम्हाला लगेच पहिल्याच राऊंडमध्ये सीट अलॉट होऊ शकणार आहे. आणि त्यानंतर 3 नंबरचं कॉलेज येतं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोलीचा सुद्धा कट ऑफ लो राहिलेला असतो दरवर्षी आपण पाहतो. तर हे 2024ला हे कॉलेजेस आलेले आहेत. लास्ट इयरचा सुद्धा इथं कट ऑफ कमी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर हे पण तुम्ही अगदी SML ऑल इंडिया रँक आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्ही स्कोअरसुद्धा इथे पाहू शकता. तर हे पण सर्वात कमी कट ऑफ असलेले हे कॉलेजेस आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. आणि 4 नंबरवरती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा ह्या ठिकाणचा सुद्धा तुम्ही अगदी कट ऑफ पाहू शकता. SML ऑल इंडिया रँक आणि स्कोअर मार्क जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्ही अगदी 5 ते 10 मार्क ॲड करून चला म्हणजे तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत. हे पण अगदी लो कट ऑफ म्हणून हे कॉलेज आपल्याला पाहायला मिळतं भंडाऱ्याचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. आणि त्यानंतर जे शेवटचं काढलेलं आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली इथलंसुद्धा अगदी तुम्ही कट ऑफ पाहू शकता. लोला आपल्याला पाहायला मिळत होतं. प्रत्येक कॅटेगरीनुसार SML ऑल इंडिया रँक आणि स्कोअर हे तुम्ही अगदी तुमच्या कॅटेगरीनुसार अगदी तुम्ही बरोबर तुम्ही टॅली करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला ह्या ठिकाणी कॉलेज लागू शकणार आहे का नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना ह्या मार्कच्या रेंज येत असतील मार्क किंवा SML ऑल इंडिया रँक जवळपास असेल तर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये पहिल्याच राऊंडमध्ये तुम्हाला अलॉट होऊ शकणार आहे. तर चॉईस फिलिंगच्या वेळेस तुम्ही व्यवस्थित चॉईस फिलिंग करा की जेणेकरून तुम्हाला पहिल्याच राऊंडमध्ये तुम्हाला तिथे सीट मिळाली पाहिजे. खूप इम्पॉर्टन्स आहे विद्यार्थी मित्रांनो. नुसतं आपल्याकडे मार्क असून उपयोग नाही. तिथला आपला SML पाहायला पाहिजे, आपली कॅटेगरी रँक पाहायला पाहिजे, ऑल इंडिया रँक पाहायला पाहिजे. त्याप्रमाणे आपण चॉईस फिलिंग केली पाहिजे की जेणेकरून आपल्याला पहिल्याच राऊंडमध्ये तिथं कॉलेज अलॉट झालं पाहिजे. त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना मी हे सांगत असते की तुम्ही चॉईस फिलिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त रजिस्ट्रेशन केलं म्हणजे आपली चॉईस काउन्सिलिंग होत नाही. रजिस्ट्रेशन काय आपण कुठेही करू शकतो पण
जी काही कॉलेजची प्रेफरन्सेस लिस्ट असते ती व्यवस्थित टाकणं, तुमच्या रँकनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार किंवा तुमच्या ऑल इंडिया रँक जे SML आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही अगदी चॉईस फिलिंग करणं खूप इम्पॉर्टन्स आहे, की जेणेकरून आपल्याला तिथे सीट अलाउड झालेली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कॅटेगरी वाईज मी तुम्हाला प्रत्येक कॉलेजचं इथं दाखवलेलं आहे लो कट ऑफ म्हणून. तर त्या कॉलेजचा तुम्ही प्रेफरन्सेस नक्कीच वरती ठेवा, की जेणेकरून तुम्हाला कॉलेज अलाउड होऊ शकणार आहे. तर इथलं सुद्धा अगदी गडचिरोलीचं सुद्धा अगदी तुम्ही स्क्रीनवरती मार्क पाहत आहात, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी 5-10 मार्क ॲड करून चला तरी सुद्धा तुम्हाला ह्यावर्षी तुम्ही पहिल्याच राऊंडमध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेजसाठी सेफ झोनमध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी हे पूर्णपणे मी तुम्हाला 5 कॉलेजेस इथे दाखवलेले आहेत. ज्याही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग घ्यायची असेल त्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करून तुम्ही डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर असे महाराष्ट्रामधले लो कट ऑफ असलेले गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस तुम्हाला 5 मी सांगितलेले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अगदी सेमी गव्हर्नमेंटचे लो कट ऑफ असलेले 5 MBBS कॉलेज मी सांगणार आहे. तर असेच व्हिडिओ युजफुल पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलशी नक्की सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील. आणि ज्याही विद्यार्थ्यांना अगदी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा यायचं असेल त्याही विद्यार्थ्यांनी अगदी मी तुम्हाला लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची डेली अपडेट्स पाहू शकतात. ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.